नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील प्रकरण इंडायसेस घातांक याचा पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिलं इंडायसेस म्हणजे काय, घातांक म्हणजे काय हे पाहिलं. एक संख्या जेव्हा पुन्हा पुन्हा गुणाकार रूपात लिहिली जाते तेव्हा ती संख्या किती वेळा लिहिली आहे तो अंक त्या संख्येच्या डोक्यावर लिहून ते जे रूप तयार होतं त्याला संख्येचं घातांकित रूप, गुणाकाराचे घातांक रूप म्हणजे इंडेक्स फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 5 ही संख्या when 5 is written 3 times and multiplied, you can write it as 5 raised to 3, where 5 is the base and 3 is the index. You can read this number as 5 raised to power 3, म्हणजे 5चा घातांक 3. तीन प्रकारे हे वाचता येतं. 5 raised to power 3, 5 raised to 3, which is in short you can read, or third power of 5. This way you can read this index form in 3 types. One more example. 2 into 2 I have written 4 times and multiplied, that I will write as 2 raised to 4, and I will read as 4th power of 2 or 2 raised to 4. Now today we will study some of the rules of indices. Out of that the first rule is multiplication of indices with same base. गुणाकाराचा नियम. गुणाकाराचा नियम काय आहे तर दोन घातांकित संख्या आहेत बघा इथे, 2 numbers in index form 2 raised to 4 and 2 raised to 2 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केले बघा, दिसते तुम्हाला. आता हे आपण तुम्ही कसं सोडवणार आहे, 2 raised to 4 आहे म्हणून तुम्ही 2 into 2 into 2 बघा किती वेळा लिहिलं आहे बघा, 2 into 2 into 2 4 वेळा लिहिलेलं आहे बरोबर. आणि पुढे 2 raised to 2 आहे which is multiplied to the first index form, therefore that number I will write as 2 into 2 because 2 is 2 times. Now how many times total? 2 here, it is multiplied again and again 6 times, therefore I have written 2 raised to 6. Now you can observe what has happened over here. Our sum was 2 raised to 4 multiplied by 2 raised to 2, therefore it has become answer is 2 raised to 6, which I can see that addition of indices is done. इथे 6 हे उत्तर कसं आलं आहे तर त्या दोन घातांकांची बेरीज केलेली दिसते बघा. पाया त्यांचा दोघांचा समान आहे 2 2 आणि घातांक मात्र दोन पूर्ण संख्या आहेत, त्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया. -5 आहे, द बेस इज -5 and then one index number is -5 raised to 5 and another is -5 raised to 3. See, in both the cases base of the numbers is same, both the index number is same and index may be different but base should be same. That is the basic of this rule. Therefore -5 I will write 5 times here, 1 2 3 4 5, and another -5 it is 3 times, therefore 1 2 3 4 5. Next to that 1 2 3, -5 I have written again 3 times and I have multiplied. Now count how many times the -5 is there. -5 किती वेळा आहे बघा, 8 वेळा आहे. -5 8 वेळा म्हणजे तिथे काय दिसतंय, त्या दोन घातांकांची बेरीज दिसत आहे. पहा दोन घातांकांची काय दिसत आहे या ठिकाणी, बेरीज दिसत आहे. याचवरून आपल्याला रूल मिळेल. अजून एक आपण उदाहरण पाहूया. हे उदाहरण आपण जे पाहणार आहोत ते उदाहरण घातांकांचं अपूर्णांकी घातांक आहेत. समजा अपूर्णांकी घातांक असतील तर तुम्ही काय कराल, म्हणजे इथे मी अपूर्णांकी घातांक तुम्हाला दिलेले आहेत बघा, म्हणजे मीन्स बेस इज इन फ्रॅक्शन फॉर्म. हियर ऑल्सो आय विल राईट दॅट 2/3 ना, तर 2/3 2 टाइम्स, therefore I will write 2/3 into 2/3. Okay, next here is 2/3 3 times, therefore I will write 2/3 3 times. No, therefore 2/3 into 2/3 into 2/3. Now you can count how many times 2/3 is.
1 2 3 4 5. Therefore 2 by 3 comes 5 times. How many times it is? 5 times, which we can see that 2 by 3 raised to 2 addition of 2 indices, that is 2 plus 3. म्हणजे 2 by 3 हा बेस आहे आणि त्याच्या दोन्ही इंडेक्सची बेरीज केलेली तुम्हाला दिसत आहे, बरोबर ना. म्हणजेच पाया जो आहे तो पाया निगेटिव्ह असू शकतो, फ्रॅक्शन असू शकतो किंवा पूर्ण संख्या धनसंख्या असू शकते, नॅचरल नंबर. इंडेक्सचं मात्र त्यांच्या घातांकांची काय करायची आहे? बेरीज. दॅट इज द फर्स्ट रूल ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. सी all the 3 examples I have written here again. 2 raised to 6 into 2 raised to 4 is 2 raised to 6 plus 4, that is 2 raised to 10. Another examples, these are. Second example, 2 raised to 4 into 2 raised to 2. Here I have added 4 plus 2, the indices I have added. I got 2 raised to 6. Again minus 3 I have given, minus 3 raised to 5 into minus 3 raised to 7, that is minus 3 raised to, what I will do? I will add both the indices. I will get answer minus 3 raised to 12. In all the examples, most important thing is that the base of both the index number, whatever these index numbers are there, no, their base should be same. See, here also 2, base is 2, got or not? Here base is minus 3, base should be same. If base is different, you cannot apply the rule. So here I have given the rule. What is the rule? If A is the base and m and n are the natural numbers, and if two index numbers are, दोन घातांकी संख्या जर a raised to m आणि a raised to n असतील, त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच काय करायचं? तर बेस जो आहे तो सेम ठेवायचा आणि इंडेक्सची बेरीज करायची, घातांकांची बेरीज करायची आहे. म्हणजे m plus n. I have written again here the rule in words, that is if a is a natural rational number, a means base is your base is rational number, means that may be positive, that may be negative or fraction. We have seen the example. But m and n are the positive integers. m आणि n कसे पाहिजेत? पॉझिटिव्ह इंटिजर्स, म्हणजे पूर्णांक धनसंख्या पाहिजेत. कळलं ना. तर आपला नियम काय तो? a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. This is the first rule of multiplication. Now we will solve some examples on that. First example I have given you, see, minus 11 raised to 5 into minus 11 raised to 2. So what I will do? I will write minus 11. When number is negative or fraction, better to write that base in bracket. Okay, then I will write minus 5 raised to 5 plus 2 according to rule, and I will get answer as minus 11 raised to 5 plus 2, 7. This is my answer. Now I will see the second example. Second example I have given base as a fraction. मी तुम्हाला पाया अपूर्णांकात दिला आहे. रूल सर्वांना सेम आहे म्हणून सांगितलं ना तुम्हाला नियमामध्ये की बेस तुमचा रॅशनल नंबर, म्हणजे तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा अपूर्णांक असू शकतो. तुम्ही घातांकांची बेरीज करायची आहे. घातांक तुमचे ते धन असले पाहिजेत. देअरफॉर 6चे 7चा घातांक 3 अधिक 5. मग 3 अधिक 5 किती येणार आहे? बेटर टू पुट फ्रॅक्शन और नेगेटिव्ह नंबर इन द ब्रॅकेट. देअरफॉर 5 plus 3, 8. Your answer will be this one. Now we will see next examples. Here this is the first example, very easy example. A raised to 16 plus 7. Therefore a raised to 16 plus 7 addition करा, किती येतं? a raised to 23. 6 आणि 7 13. I will cancel this. I will write here a raised to 23. This is your answer. Now next I will do next example. I have given base as a fraction p upon 5. तुमचा छेद बेस जो आहे तो काही असेल तरी चालेल, फक्त तो सेम पाहिजे दोन्ही अपूर्णांकांचा. आणि मी आता त्यांच्या घातांकांची बेरीज करणार आहे. 3 अधिक 7. देअरफॉर p भागिले 5 किंवा p अपॉन 5 रेज टू 3 plus 7. Answer is 10. Next example, one more example we will solve. Minus 3 upon 2. Therefore I will write here as minus
3 upon 2 raised to 5 plus 3. 5 plus 3 is equal to, your answer is minus 3 upon 2 raised to 5 plus 3 8. This is your answer. Got or not? This way you can use the rule of multiplication of indices with same base and you can solve so many examples like this. अजूनही तुम्ही या प्रकारे उदाहरणं सोडवू शकता. आता आपण दुसरा रूल पाहणार आहोत, डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. मल्टिप्लिकेशन जसं पाहिलं तसं गुणाकार जसं पाहिलं आपण तसं भागाकाराचा काय नियम असेल तर पाहूया आपण एक उदाहरण भागाकारासाठी. काय उदाहरण आहे? 2चा 6वा घात भागिले 2चा 4था घात. हे तुमचं एक्झाम्पल आहे, बरोबर. आता 2चा 6वा घात मग आपण कसं लिहिणार आहे? आधी आपण ह्याला अपूर्णांक रूपात जे आहे ना, भागिले रूपात आहे ते प्रथम त्याला अपूर्णांक रूपात लिहूया. म्हणजे मी कसं लिहिणार बघा, 2चा 6वा घात भागिले 2चा 4था घात असं आपण अपूर्णांकामध्ये लिहितो. कारण तुम्हाला माहिती आहे पाढा आपल्याला 6/4 किंवा 12/4 असं तर 4चा पाढा म्हटला असता आपण 12 येईपर्यंत. इथे आपल्याला 2चा घातांक 4चा पाढा नाही आहे, त्यामुळे मी अपूर्णांक रूपात भागाकार जो आहे अपूर्णांक रूपात लिहिता येतो, तुम्हाला माहीत आहे. तर मग 2चा 6वा घात मी 6 वेळा लिहिणार. पहा, 2 गुणिले 2 गुणिले, वी आर गोइंग टू द रूल. आपण रूलकडे जात आहोत. रूल कसा येणार ते आपण पाहत आहोत. 1 2 3 4 5 झाले. अजून एकदा आपण लिहूया. 2चा घातांक 6 लिहिलं मी, ठीक आहे. आता 2चा घातांक 4 आहे म्हणून मी किती वेळा लिहिणार आहे? 2 मी 4 वेळा लिहिणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे कॅन्सलेशन भागाकार करायचं आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2. दुसरा पण एक जोडी गेली, तिसरी एक जोडी गेली, चौथी एक जोडी गेली. आता राहिलं काय बघा, माझ्याकडे राहिला आहे 2चा वर्ग, तो पण अंशस्थानी, बरोबर. आता हे 2चा वर्ग कसा आला तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. जसं आपण मगाशी गुणाकारात घातांकांची बेरीज केली, इथे पहा 6 आणि 4 आहेत घातांक, उत्तर 2 आले. म्हणजे मला असं दिसतं या ठिकाणी की इथे या 2 घातांकांची वजाबाकी झालेली दिसत आहे. आय कॅन सी द सबट्रॅक्शन ऑफ द 2 indices फॉर डूइंग डिव्हिजन ऑफ द 2 numbers. Division of 2 index numbers with the same base. For that we have to subtract their indices. म्हणून आपला आन्सर आता वजा घातांकांची वजाबाकी करून 2चा घातांक 6 वजा 4 आलेलं आहे. पाहूया आपण अजून एक उदाहरण. दुसरं उदाहरण पाहूया आपण. 2चा घातांक 5 भागिले 2चा घातांक 2. इथेही मी 2चा घातांक 5 म्हणजे 2 किती वेळा लिहिणार आहे? आधी आपण त्याला पूर्णांक रूपात ॲडजस्ट करूया. 2चा घातांक 5 भागिले 2चा घातांक 2 म्हणजे मी 2चा घातांक 5 मी किती वेळा लिहिणार? 1 2 3 4 आणि 5 भागिले मी लिहिणार 2 गुणिले 2. अगेन आय विल डिवाइड हियर. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. What is remaining? 3 times 2 is remaining, that is also in the numerator. Therefore 2 raised to 3. How it has got? You can imagine. कसं आलं बघा घातांक? 5तून 2 वजा करून तुम्हाला येत आहे, बरोबर ना. 5तून 2 वजा करून आपल्याला आन्सर येत आहे 2 raised to 3. सी हियर आन्सर आय हॅव रिटन 2 raised to 3. म्हणजे आपल्याला या ठिकाणी रूल मिळत आहे. पाहूया आपण काय रूल मिळेल. 2 raised to 6 मायनस 2 raised to डिवाइड बाय 2 raised to 4. आपल्याला काय कळलं की जसं मल्टिप्लिकेशनला आपण ॲड करत होतो इथे डिव्हिजनला सबट्रॅक्ट करायचं. मग 2 raised to 6 minus 4, therefore I will get 2 raised to 2. One more example. 2 raised to 5 upon divide by 2 raised to 2. तेच एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. 2 raised to 5 minus 2, that is 2 raised to 3. Therefore I will get the rule as, नियम मला काय मिळत आहे? जेव्हा याचा घातांक m भागिले याचा घातांक n आहे, भागिले म्हणजे फ्रॅक्शनच्या रूपात लिहिलेलं आहे ते, म्हणजे त्या 2 घातांकांची वजाबाकी करायची. m minus n. m minus n. The restriction is that your m should be, because here is a subtraction, no? m should be greater than n according to rule. m तुमचा मोठा पाहिजे, कारण बेरजेमध्ये कसं 3 अधिक 5 बेरीजही 8 येणार, 5 अधिक 3 पण 8 येणार. पण वजाबाकीमध्ये 5 इथे वरच्या दोन्ही उदाहरणात बघा. आधीचा m म्हणजे पहिली संख्या. m म्हणजेच काय? m म्हणजे ह्या घातांकामध्ये जी पहिली संख्या आहे ना, ती पहिला घातांक जो आहे तो m. नॉट. हा जो पहिला घातांक जो आहे तो m हा जो आहे
इथे पण 5 आहे बघा या ठिकाणी, तो मोठा आहे बघा आणि दुसरा लहान आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर धन येणार आहे. Therefore rule also is given. See, if non-zero rational number a is a non-zero rational number, म्हणजे बेस तुमचा काय non-zero म्हणजे बेस 0 नाही पाहिजे. And if m and n are the positive integers and if m is greater than n, then your rule is a raised to m upon a raised to n is equal to a raised to m minus n. तुमचं उत्तर m minus n येणार आहे. आता हा जो मी रूल सांगितला आता तिथे मी सांगितलं तुम्हाला m कसा पाहिजे, मोठा पाहिजे, n कमी पाहिजे, पॉझिटिव्ह आन्सर यायला. आता वजाबाकीमध्ये 3 सब रूल येतात ह्या भागाकाराच्या रूलमध्ये. असं प्रत्येक वेळेलाच m मोठा असेल असं नाही ना, m लहान पण असेल, n मोठा असेल, किंवा m आणि n दोन्ही समान पण असतील. पाहूया आपण उदाहरण. आता बघा हे उदाहरण मी दिलं आहे तुम्हाला. 3^5 भागिले 3^5, 3^5 divided by 3^5. What I will do? According to rule, I will write 3^5 minus 5, correct? Because we have studied just now in the rule, we have to subtract the indices. Therefore, I got the answer 3^0. Now, what is the answer of 3^0? What I will write? 3^0 means how many times I will write? If I am getting answer 3^1, I will write is equal to 3. Or if I write 3^2, then 3चा वर्ग होईल. 3 9. मग 3^0 म्हणजे किती वेळा लिहायचा 3? तर तो नियम आहे की 3 कुठलाही नंबर असेल आणि त्याचा इंडेक्स 0 असेल तर आन्सर त्याचं 1 असतं. and that is the third rule of indices. If a is non-zero base, non-zero rational number आहे, कोणताही rational number आहे, बेस जो आहे तो बेस non-zero बेस 0 नको, तो मायनस असेल किंवा फ्रॅक्शन असेल, पॉझिटिव्ह नंबर असेल आणि इंडेक्स 0 असेल तर त्याचं आन्सर नेहमी 1. ऑलवेज रिमेंबर, इफ इंडेक्स इज 0, आन्सर इज ऑलवेज 1. हा एक शून्य घातांकाचा नियम आहे. आता नेक्स्ट सेम रूलमध्ये डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. तुम्हाला मी काय सांगितलं, m आणि n च्या कंपॅरिझन प्रमाणे हा इंडायसेसचा रूल आहे. इथे बघा ह्या उदाहरणात हा m आहे आणि 1 मिनिट, हा इथे काय आहे, हा m आहे, ही आहे m ची व्हॅल्यू, करेक्ट, आणि ही आहे n ची व्हॅल्यू. मग आता इथे काय बघा, इथे m लहान आहे, m इज लेस दॅन n. m कसा आहे, लहान आहे. मग आपलं उत्तर कसं येणार आहे पाहूया, आपण सोडवूनच पाहूया हे उत्तर. आता इथे मी आपल्या रूल प्रमाणे करते. इथे प्रथम आपण रूल प्रमाणे करूया. रूल प्रमाणे काय येणार, 3^5 minus 7. Therefore 5 minus 7 answer will be 3^-2. As n is greater than m, we are getting index minus or negative. Now we will see according to same problem or same example, we will see according to division. Means 3^5 upon 3^7. Then what I will do, I will write 3 5 times, 1 2 3 4 and 5 divide by here I will write 7 times, 1 2 3 4 5 6 and 7. Now I will do the cancellation. 3 1s are 3 ones, twice, thrice, 4 times and 5th time. म्हणजे 5 वेळा 3 जे आपण कॅन्सल केले. आता आन्सर काय आले बघा, न्यूमरेटरमध्ये काहीच नाही आहे, डिनॉमिनेटरमध्ये राहिले 2 3 म्हणजे 3चा वर्ग राहिला. कॅन यू कम्पेअर बोथ द आन्सर्स. इथे पण आन्सर आले 3^-2 आले आणि इथे आले 1/3^2. म्हणजे इथे काय दिसतं तुम्हाला की हा जो 3 बेस आहे तो छेदस्थानी गेलाय आणि त्याचं जो इंडेक्स आहे त्याचा साइन चेंज झालाय. साइन काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो 3 आहे याला आपण असंही लिहू शकतो 1/3 लिहू शकतो आणि 1/3 जर लिहिलं तर
तुम्हाला लक्षात येते का? आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त आपण शिकलेलो आहोत. 3चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 1/3 असतो. तुम्हाला आठवते आपण रॅशनल नंबरचे जे एक्झाम्पल शिकलो त्यामध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय? म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे दिलेला अपूर्णांकाचे अंशछेदांची अदलाबदल केली. 3 हा 3/1 असतो. कुठल्याही संख्येला छेद नाही म्हणजे 1 असतो. मग 3/1 मी लिहिलं तर त्याचा गुणाकार व्यस्त 3चा गुणाकार व्यस्त काय होईल? 1/3 होईल, बरोबर ना? आणि 1/3 झालेलं आहे या ठिकाणी या उदाहरणातलं. या उदाहरणामध्ये आन्सर काय आलं आपलं? 3⁻² आले ना, ते मी पुन्हा इथे लिहिते बघा. 3⁻² आलेलं आहे. आणि मग ह्याचा हा गुणाकार व्यस्त झालेला आहे 1/3 आणि इंडेक्सचं साईन चेंज झालं आहे बघा. इंडेक्सचं साईन काय झालेलं आहे? चेंज झालेलं आहे. -2चा +2 झालेलं आहे. म्हणजे 1/3 तुम्ही जेव्हा लिहिताय तेव्हा इंडेक्सचं साईन तुम्ही चेंज करत आहात. म्हणजेच काय? हे बघा इथे 3चं मी 1/3 केलं की इंडेक्सचं साईन मी चेंज करणार. म्हणजे ह्यावरून आपल्याला काय कळतं आहे? तुम्हाला इंडेक्सचं साईन चेंज करायचं असेल, बघा हा रूल आहे ते बघा. a⁻m if it is there and if you want to change the sign of index, because when a⁻³ is there, what is our rule of indices? इंडायसेसच्या नियमाप्रमाणे काय? घातांक धन असेल, धन पूर्णांक पाहिजे. एचा घातांक 3 आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो? घातांक 3 म्हणजे a गुणिले 3 वेळा ना. एचा घातांक -3 तुम्ही कसं लिहिणार? एचा घातांक -3 आपण लिहू शकत नाही. म्हणून तो घातांक धन करणं महत्त्वाचं आहे. आणि तो घातांक धन करण्यासाठी काय करायचं आहे? त्याचा जो बेस आहे त्याचं गुणाकार व्यस्त करायचा आहे. विल सी सम ऑफ द एक्झाम्पल. सी हिअर a⁻m तुम्ही एचा गुणाकार व्यस्त केला बघा. ते 1/a आणि घातांकाचं चिन्ह mचं बदललं आहे बघा, +m. तसं एचा घातांक -1 आहे. एचा घातांक -1 झालं म्हणजे इथे एचा घातांक गुणाकार व्यस्त केला आहे बघा एचा 1/a आणि घातांक झालेला आहे +1. अधिक चिन्ह लिहिलं नाही तरी चालतं, +1 त्यामुळे लिहिलं नाही आहे त्या ठिकाणी. हे बघा a गुणिले 1 आपण दाखवलं इथे गुणाकार व्यस्त करून दाखवलं आहे. a आणि दिलेली संख्येचा गुणाकार व्यस्त गुणाकार 1 असतो, त्यामुळे ह्या दोघांचा गुणाकारही 1 येणार. a आणि a⁻1चा गुणाकार 1 येणार. म्हणजेच a⁻1 हा काय आहे? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 1/1 ऑफ a. म्हणजे a आणि 1/1 हे दोघं एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. मग जर a आणि 1/1 हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत, a आणि 1/1 म्हणजे कुठले? हा a चा गुणाकार व्यस्त 1/a असेल जर असेल तर मग 5/3चा गुणाकार व्यस्त काय होणार? 3/5 होणार. हे एक एक्झाम्पल दिलं आहे मी, बरोबर ना? गुणाकार व्यस्त आपण शिकलो आहोत त्या नियमाप्रमाणे गुणाकार व्यस्त करताना अंशछेदांची अदलाबदल करायची आहे. त्यामुळे जर मी 5/3 तुम्हाला दिला आणि त्याचा इंडेक्स निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करताना मी काय करणार आहे? फक्त गुणाकार व्यस्त करायचा आणि संख्येचं जे चिन्ह जे आहे घातांकाचं ते चिन्ह तुम्ही बदलायचं आहे. Therefore, this is one of the important part of this division rule. No, so this is the rule for negative index. काय रूल आहे बघा? तर a ही शून्योत्तर परिमेय संख्या आहे. a म्हणजे काय? तुमचा जो पाया जो आहे तो a शून्योत्तर परिमेय संख्या. शून्योत्तर म्हणजे शून्य नको, पाया शून्य नको बघा. घातांक शून्याचा आपण नियम पाहिला, पण पाया शून्य नको. पाया पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा फ्रॅक्शन असेल. आणि m हा घातांक तुमचा धनपूर्णांक आहे. आणि जर घातांक तुम्हाला चिन्ह बदलायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे? पायाचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. बघा एचा घातांक -m आहे तर एचा घातांकाचं चिन्ह मला बदलायचं आहे. व्हॉट आय विल डू? आय विल डू द इन्व्हर्स ऑफ a, दॅट इज 1/a, अँड आय विल गिव्ह द इंडेक्स टू a. इंडेक्स मी दिला आहे बघा त्याला आणि पण पॉझिटिव्ह करून दिला आहे. आपण फ्रॅक्शनचं पण पाहूया. a/b फ्रॅक्शन आहे, घातांक -m आहे. काय केलं पहा मी? एचं a/bचं इन्व्हर्स केलं b/a आणि घातांकाचं चिन्ह बदललं आहे. हेन्स वी गेट द रूल दॅट if a is non-zero number and b is also non-zero number, means a and b means what? The base, the fraction which is present in the base. पायामध्ये तो फ्रॅक्शन दाखवून त्याचे 2 भाग झाले a आणि b. And if m is its integer or index, and then a⁻b if it is -m, then you have to do the multiplicative inverse of a/b, that is b/a, and change the sign of
index, that is b upon a raised to m. These are the three sub parts of the main division rule. First we have seen the पहिला रूल आपण काय पाहिलं, त्यामध्ये समान पाया घातांकी संख्या m मोठा असेल तर a raised to m वजा n सरळ वजाबाकी होणार. जर दोन्ही घातांक समान असतील तर घातांकाचा वजाबाकी करून 0 येणार. पायाचा घातांक 0 आला त्याची किंमत 1 असते. आणि जर दुसरी संख्या वजा असेल तर घातांक तुमचा वजा येणार वजाबाकी केल्यावर. तर धन करण्यासाठी पायाचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. तर याच्यावर आधारित आपण उदाहरणं सोडवूया. मग या ठिकाणी तुम्हाला मी पहिलं उदाहरण दिलेलं आहे. आता आपण उदाहरणं पाहूया. a raised to 6 divided by a raised to 4. Therefore what I will write according to rule, I will write as a raised to, I will write again a raised to 6 minus 4, 6 minus 4. Therefore my answer is 6 minus 4, 2. Second example we will solve here. m raised to 5 minus 8, got or not? Therefore m raised to 5 minus 8 minus 3. You can keep this as it is, or you can do the inverse, multiplicative inverse of m, that is 1 upon m, and then you can change the sign of index. Next example, p raised to 3 minus 13, that is 3 divided by p raised to 13. Therefore p raised to 3 minus 13 and 3 minus 13. Therefore I will write p raised to, वजाबाकी करायचे, वजाबाकी येणार, वजा 10 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण, त्या नियमानुसार वजा 10 येणार. आणि मी आता p चा इंडेक्स काय करणार आहे, असं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तो, किंवा तुम्ही फक्त p ला पण लिहू शकता. कारण आपल्याला कळलं की इंडेक्स बेसचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचं आहे. तर p चं मी 1 upon b केलं आणि घातांकाचं चिन्ह बदलायचं आहे असं लिहू शकता. किंवा तुम्ही 1 upon p raised to 10 असंही लिहू शकता, कारण p ला घातांक 10 आहे त्यामुळे p च्या ठिकाणी लिहू शकता. हे उदाहरण बघा, x raised to काय आलेलं आहे, दोन्ही इंडेक्स सेम आहेत बघा. आता त्यामुळे दोन्ही सेम असल्यामुळे x raised to 10 minus 10, 10 minus 10 is 0, x raised to 0, therefore answer is 1. Next, some more examples on that. Minus 7, now I have given base negative. Minus 7, when negative base or fraction is there, better to write in the bracket. Therefore minus 7 raised to 12 minus 12. Therefore minus 7 raised to 12 minus 12, that is 0. I told you there is a rule that if whatever is the base, if index is 0, their answer will be 1. Next example we will see 7 raised to 5 minus 3. Therefore here is very easy example, 7 raised to 2. And if it is told to find the value, you can find the value also. 7 raised to 2 म्हणजे 7चा वर्ग आहे, किंमत सांगितली काढायला, तर आपण त्या ठिकाणी किंमत पण काढू शकतो. 7चा वर्ग म्हणजे 7 7 49. म्हणजे ह्याची किंमत काढण्यासाठी हा जो घातांक धनच असला पाहिजे. ऋण असेल तर आपण 7 वजा 2 वेळा कसं लिहिणार, मग त्यावेळेला पायाचा व्यस्त करायचा. हे उदाहरण पाहूया आपण. पाया मी दिलेला आहे 4/5 घातांक 3 वजा 2. देअरफॉर 4/5 चा आन्सर काय आलेला आहे, 4/5 घातांक 1 येते उत्तर. कोणत्याही संख्येचा घातांक 1 म्हणजे तीच संख्या असते, आपण सुरुवातीच्या नियमामध्ये पाहिलेलं आहे. 4/4 आहे बेस, घातांक 7 वजा 5 आहे. देअरफॉर 4चा घातांक येणार 7 वजा 5 2. तर आज आपण या ठिकाणी घातांकाचा एक महत्त्वाचा नियम, दॅट इज डिव्हिजन ऑफ इंडायसेस पाहिलेला आहे. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.